दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं स्वप्न अपूर्ण राहिलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलंय। माझा भाऊ राहिला नाही, आता काय उरलं नाही, अजितदादांचे निर्णय स्वप्नदादांसोबतच गेले असं वक्तव्य सुळेंनी केलंय। मात्र आता सुप्रिया सुळेंनी दादांचे निर्णय स्वप्नदादांसोबत गेल्याचं वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी विलिनीकरण स्वप्न अपूर्णच राहिलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असं संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विमान अपघातावर व्यक्त केलाय। विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला याचा अर्थ दाल में कुछ काला है असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊतांनीही याबाबत मोठा दावा केलाय। अजित पवारांवरील आरोपांची फाईल उघडण्यात आली, ही फाईल बंद करण्यास अमित शहांनी नकार दिला असा दावा संजय राऊतांनी केला। गेल्या 3 महिन्यांपासून अजित पवार विरुद्ध भाजप संघर्ष सुरू होता असा दावा सुद्धा राऊतांनी केला। महायुतीमधील गणेश नाईक विरुद्ध शिंदे वाद चिघळण्याची शक्यता आहे। शिंदे नखे टंगावर घेणाऱ्या गणेश नाईकांना शिंगावर घेण्याची भाषा आता शिवसेनेकडून सुरू झाली आहे। गणेश नाईकांनी आता आवरावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई होईल असा इशारा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी दिला। तसं संघर्ष झाल्यास नाईक जबाबदार असतील असंही शिरसाटांनी म्हटलं। 95% शाळा या काँग्रेसच्या लोकांच्या आहेत असा आरोप अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला। विद्यार्थ्यांना शिकवणं त्याचा उद्देश नव्हता असंही त्यांनी म्हटलं। सीआयडी चौकशीतून शाळा कुणाकडे उघड होईल असंही प्यारे खान यांनी म्हटलं। धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे यांनी आमदार तानाजी सावंत यांचं नाव न घेता हल्लाबोल केला। विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये असा सूचक इशारा लंगडेंनी दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाणार आहे। यासाठी शिवसेनेकडून पोलखोल अभियान राबवलं जाणार आहे। शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे। धुरंधर 2 चित्रपटाच्या शूटिंगवेळी मुंबई मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मुंबई शूटिंगवेळी हे मनपाचे नियम मोडल्याचा आरोप आहे। याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आदित्य धर यांचं प्रोडक्शन हाऊस B62 स्टुडिओजला काळ्या यादीत टाकण्यात आले। त्यामुळे आता हे प्रोडक्शन हाऊस मुंबईत शूटिंगसाठी परवानगी मागू शकत नाही। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। खांडेकरांनी सुधीर मुनगंटीवारांसोबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करत भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। तसंच चंद्रपूर राज्य शासनाचं सहकार्य मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गटनेत्याची बैठक घ्यावी अशी मागणी काँग्रेस गटनेते अशरफ आझमींनी केली। याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडेंना पत्र लिहिलं आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करावी अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली। याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शेवाळे यांच्या निवेदनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। लग्न करण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांना पूर्णपणे ओळखत नसतात, त्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधांमध्ये गुंतताना सावधगिरी बाळगली पाहिजे असं निरीक्षण सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं। लग्नाआधी कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला। नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे हा पूल आजपासून सुरू झालाय, त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला। येत्या मे महिन्याच्या अखेर इतर देखील काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे ठाणे मुंबई आणि ठाणे भिवंडी वाहतूक कोंडी कमी होणार आहे। सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे। अनेक तरुणीमध्ये रील बनवण्याची क्रेज आहे। मात्र रील बनवताना काही जण त्यात एवढे गुंग होतात की त्यांना कसलंच भान उरत नाही। मात्र कधी कधी हे अंगलट येत असतं। अशीच एक घटना दिल्लीच्या नजफगडमधून समोर आली आहे। रील बनवताना एक तरुणी नाल्यात पडली। यावेळी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने या तरुणीला नाल्यातून बाहेर काढलं। मुंबईत 17-18 फेब्रुवारीला महिला कौशल्य विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी मुंबई पालिकेतील 50 महिला बचत गटाच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन विक्री मेळावा भरवण्यात आला। यामुळे महिलांना उपजत कौशल्याला व्यावसायिक व्यासपीठ लाभणार आहे। नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनात बालकुमार मेळावा होणार आहे। बालकांमध्ये मराठीचं प्रसार व्हावं या उद्देशानं बालसाहित्य आणि बालकलाकारांसाठी बालकुमार मेळावा भरवला जाणार आहे। मंत्री उदय सामंतांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला। अकोला जिल्ह्यातील रुईखेडमध्ये बागाजी महाराजांची यात्रा पार पडली। एकादशीपासून या यात्रेला प्रारंभ होऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कावडधारी भाविकांचं गावात आगमन झालं। यावेळी ढोल ताशाच्या गजरात आणि जयघोषात बागाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। सांगलीत राज्यस्तरीय कला महोत्सव आयोजित करण्यात आला। महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। महोत्सवामध्ये राज्यातल्या विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कलाकारांकडून साकारण्यात आलेल्या कलाकृती सादर करण्यात आल्या।
शिवजयंतीनिमित्त मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये भव्य शिवस्मारक यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेचं लातूरमध्ये आगमन झालं. यात्रेत 51 सजवलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळे आहे. राजगुरुनगरमध्ये नामदेवराव ढसाळ स्मृती संमेलन पार पडलं. कुलस्वामिनी साहित्य परिषदेकडून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात करण्यात आली. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथं सोमेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केली. पारंपरिक आखाड्यात रंगलेल्या या कुस्त्यांमध्ये तरुणांसोबत तरुणींनी सहभाग नोंदवला. या मर्दानी खेळासाठी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात बक्षिसं ठेवण्यात आली होती. पालघरमधील शिरगाव बीच इथं ग्लोबल कोकण बीच फेस्टिवल आणि कोकण सरस प्रदर्शन येत्या 18 ते 22 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर 22 फेब्रुवारीला संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन पार पडणार आहे. या महासंमेलनाच्या तयारीला प्रारंभ झाला असून भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या महासंमेलनात देशभरातील लाखो अनुयायी उपस्थित राहणार. आरटी अंतर्गत होणाऱ्या विनामूल्य प्रवेशांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल, तर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाणार आहे. अमरावतीच्या पंचवटी ते कांतानगर मार्गावर अचानक पाईपलाईन फुटली, त्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला. दरम्यान या मार्गावरील पीडीएमसी रुग्णालय आणि मुलींच्या वसतिगृहात पाणी शिरले. 2 ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं लांब अंतरापर्यंत पाणी पाहायला मिळालं. यावेळी संपूर्ण रस्ता पाण्यानं भरलेला दिसून आला. अलिबाग शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर तसंच विजेची उपकरणं जळून खाक झाली. अलिबाग नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरातील एका बंद घरात चोरी झाली. सर्व कुटुंब बाहेरगावी गेले असताना घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातील 40 तोळे सोन्यासह 50,000ची रोकड लंपास केली. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली. शहरातील कार्बन नाका परिसरात कोयते घेऊन दहशत पसरवली जात होती, तर आरोपींकडून 2 कोयते जप्त करण्यात आले. नाशिकच्या आडगाव परिसरात घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली. आरोपी दिवसभर गोदाकाठी एका चायनीज दुकानावर स्वयंपाकी म्हणून काम करण्याचा आणि त्यातील दुचाकींची चोरी करत असल्याचं तपासात समोर आलं. नागपूर शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत पोलिसांनी 6 किलो गांजासह एका तस्कराला अटक केली आहे. आरोपीकडून 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.